मराठी ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि याच महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालवण्यासाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। 15 ऑगस्टची डेडलाईन सुद्धा देण्यात आली होती, मात्र या निर्णयाला आव्हान देणारा एक व्हिडिओ आता समोर आलाय। नवी मुंबईतील रिक्षा चालक संजय दुबे यांचा हा व्हिडिओ आहे। पैसे कमावणार पण मराठी बोलणार नाही असं तो या व्हिडिओत म्हणतोय। इतकंच नाही तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही त्यानं थेट टीका केली आहे। धमकीचा फोन आल्याचा दावाही त्यानं केलाय। नेमका काय म्हणालाय संजय दुबे आणि सरनाईकांनी त्याला काय उत्तर दिलं पाहूयात। महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी, आप 15 अगस्त को डेट दिए हैं कि जो उत्तर भारतीय मराठी नहीं बोलेगा उसका लाइसेंस रद्द कर दिया जाएगा। मैं श्री राम संस्था प्रमुख अंतर्गत उत्तर भारतीय विकास सेना नवी मुंबई जिला अध्यक्ष पंडित संजय दुबे बोल रहा हूँ। मैं रिक्शा भी चलाएगा, पैसा भी कमाएगा, लेकिन मराठी नहीं बोलेगा। इसलिए बोलता हूँ, जा मराठी नहीं बोलता। महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्रात कमवायचं आणि महाराष्ट्राची भाषा बोलायची नाही, ही कसली मुजोरी। नवी मुंबईतील रिक्षा चालक संजय दुबेच्या या वक्तव्यामुळे आता संताप व्यक्त होतोय। मराठी बोलणार नाही असं थेट आव्हान देताना हा दुबे दिसतोय। गुलामी मतलब कि लाइसेंस रद्द कर दिया जाएगा, सीधा धमकी मतलब गुलामी, आप गुलामी करो पर प्रांतीय उत्तर भारतीय। तो आज का जनरेशन युवा जनरेशन है, कोई गुलामी करने वाला नहीं है। प्रताप सरनाईक जी, गुलामी, मराठी बोलणं म्हणजे गुलामी? महाराष्ट्रात व्यवसाय करणं, इथल्या प्रवाशांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणं याला गुलामी म्हणायचं? मग महाराष्ट्राच्या मातीतून कमाई करताना इथल्या भाषेचा सन्मान कुठे गेला? राज्य सरकारनं रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला। 15 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली होती। अनेक चालकांनी मराठी शिकल्याचं सरकारचं म्हणणं आहे, मात्र संजय दुबेला हा निर्णय मान्य नाहीये। त्यामुळे त्याने थेट परिवहन मंत्र्यांनाच आव्हान दिलंय। प्रताप सरनाईक जी, कहाँ किस्मत थी कि आप मिनिस्टर बन गए, परिवहन मंत्री बन गए, तो आप इतनी गुलामी करवा रहे हैं कि जो मराठी नहीं बोलेगा तो उसका लाइसेंस रद्द करा दिया जाएगा। ये कौन सी बात बनी? तो मैं भी उत्तर भारतीय हूं, मुझे भी लोकतंत्र की पार्टी ने मुझे जिम्मेदारी दिया है। मैं भी नवी मुंबई का जिला अध्यक्ष हूं उत्तर भारतीय विकास सेना पार्टी का। अगर आप गुलामी कराएंगे तो गुलामी पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा। सरकारला प्रश्न विचारणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण ज्या राज्यात व्यवसाय करतो त्या राज्याच्या भाषेचा सन्मान करणं ही देखील किमान अपेक्षा आहे। मराठी शिकण्याचा आग्रह म्हणजे कुणाला कमी लेखणं नाही, पण मराठी बोलणारच नाही अशी भाषा नक्कीच अहंकाराची आहे। प्यार की भाषा बोलोगे, आदर के साथ, सम्मान के साथ, तो महाराष्ट्र के हमारे सभी उत्तर भारतीय मराठी भी बोलेंगे, मराठी अस्मिता का सम्मान करेंगे। दुबेच्या म्हणण्यानुसार प्रेमाने सांगितलं तर तो मराठी बोलेल, पण सरकारचा कायदा हा प्रेमाच्या अटीवर चालत नाही। नियम सगळ्यांसाठी सारखे असतात आणि नियम पाळणं म्हणजे गुलामी नव्हे। महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहणारे हजारो परप्रांतीय मराठी बोलतात, व्यवसाय करतात, इथल्या समाजात मिसळतात। मराठी शिकणं त्यांना कमीपणाचं वाटत नाही, मग दुबेला एवढा आक्षेप का? दुबेच्या या वक्तव्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। अनेक चालक मराठी शिकले आहेत, एकदा कायदा झाला आणि कारवाई सुरू झाली की त्यांना उत्तर दिलं जाईल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। नवी मुंबईच नाहीत, बऱ्याच काही ठिकाणच्या जाणीवपूर्वक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी असे व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि ते व्हिडिओ पाठवल्यानंतर हे 1 ते 2% लोक आहेत जे अशा पद्धतीचे व्हिडिओ दाखवून मराठीचा अपमान करतात किंवा मराठी संस्कृतीला कुठेतरी तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतात। ही कारवाई चालू झाल्यानंतर त्यांना कळेल की व्हिडिओ प्रकाशित करणं किती योग्य आणि अयोग्य आहे। दरम्यान या सर्व घटनेनंतर मनसेनं ही आक्रमक पवित्रा घेतलाय। दुबे कसा रिक्षा चालवतो ते बघू असा इशाराच मनसेनं दिला। मैं रिक्शा भी चलाएगा, पैसा भी कमाएगा, लेकिन मराठी नहीं बोलेगा। इसलिए बोलता हूँ, जा मराठी नहीं बोलता।
कोणीतरी एक भैया महाराष्ट्र सरकारला चॅलेंज करतोय की मी महाराष्ट्रामध्ये ऑटो चालवणार आणि मराठी बोलणार नाही आणि पैसे सुद्धा कमवणार. आमचं म्हणणं आहे, एकदा तुझा पत्ता दे. तुझा पत्ता दिल्यानंतर तू कसा ऑटो चालवतोस महाराष्ट्रामध्ये मराठी न बोलता ते आम्ही सुद्धा बघू. महाराष्ट्रात कमाई करायची पण महाराष्ट्राची भाषा बोलायची नाही हा कसला दुराग्रह. दुबे म्हणतो संजय दुबे कधी झुकणार नाही. पण अरे दुबे, इथं कुणी तुला झुकवत नाहीये. फक्त ज्या मातीत तू कमावतोयस त्या मातीच्या भाषेचा मान राखायला सांगितलं जात आहे. मराठी बोलणं ही गुलामी नाही, मराठीचा सन्मान करणं हा कमीपणा नाहीये. आणि कायदा पाळणं म्हणजे कुणापुढे मान झुकवणं नाहीये. मुजोरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या भाषेला आव्हान देणं सोपं आहे, पण महाराष्ट्राच्या नियमांपुढे ही मुजोरी किती टिकते हे आता कारवाईतून स्पष्ट होईल. कारण महाराष्ट्र प्रेमाने स्वीकारतो, पण महाराष्ट्राच्या अस्मितेला आव्हान देणारी मुजोरी कायमची चालत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.